नमस्कार, मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कर्मवीर अण्णांचा जीवन प्रवास आपण ऐकत आहात आणि या प्रवासामध्ये काही विशिष्ट माणसांनी अण्णांच्या या शैक्षणिक कार्याला कशी मदत केली या संदर्भात आपण बोलत आहोत. 1938 मध्ये प्राथमिक शाळांच्या रूपात शैक्षणिक कार्यामध्ये रयत शिक्षण संस्था अग्रेसर होती. 8 माध्यमिक शाळांच्या माध्यमातून सातारा आणि सातारा परिसरातील अनेक गावांमध्ये माध्यमिक शिक्षण सुद्धा विद्यार्थ्यांना देण्यात येऊ लागलं. या सगळ्यांच्या बरोबरीनं माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला आपल्याच महाविद्यालयात शिकता यावं यासाठी एखादं महाविद्यालय सुरू करावं का या विचाराने अण्णांच्या मनामध्ये सतत एक उर्मी दाटून येत होती. आणि त्याच विचारात असताना 1945च्या दरम्यान अण्णांना हृदयविकाराचा आजार जडला. त्यामुळे त्यांना मुंबईच्या एका रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि त्या रुग्णालयात असताना देखील कर्मवीर अण्णांच्या मनामध्ये महाविद्यालय स्थापन करण्याचाच विचार होता. एक दिवस एक माणूस त्यांना भेटायला आला. मी कामगार असून आपल्या शैक्षणिक कार्याबद्दल मला बरीच माहिती आहे आणि आपण बरे झाल्यानंतर माझ्या घरी जेवायला यावं असा आग्रह त्यांनी धरला. अण्णांनी त्यांची गोष्ट मान्य केली आणि दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी या दादासाहेब भोसले नावाच्या कामगाराकडे जेवायला जाण्याचं ठरवलं. जेवण पूर्ण झाल्यानंतर भोसले यांनी कर्मवीर अण्णांना एक प्रश्न विचारला. ते म्हणाले की आपलं शैक्षणिक कार्य हे पुढच्या पिढ्यांना खूप मार्गदर्शक ठरणार आहे. शैक्षणिक प्रसाराच्या माध्यमातून आपण जे काम करत आहात ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी आहे आणि म्हणूनच माझ्या वतीनं संस्थेला मी काही मदत करू इच्छितो. आपण जो आकडा सांगाल तो मी द्यायला तयार आहे. अण्णांच्या मनात प्रश्न पडला, हा कामगार माणूस असला तरी याची स्थिती चांगली दिसते, याच्याकडे आपण 1000 रुपये मागावेत का? परत त्यांच्या मनात विचार आला, 1000 पेक्षा जर याला जास्त द्यायचे असतील तर? मग अण्णांनी मोघमपणे तुम्हाला जितकी मदत देणं शक्य आहे तितकी मदत आपण रयत शिक्षण संस्थेला करा असं सांगितलं. भोसले यांनी आपल्या समोरची एक पेटी ओढून घेतली आणि त्या पेटीतून 5000 रुपये काढले आणि अण्णांच्या हातात ठेवले. ते म्हणाले, हे 5000 रुपये मी रयत शिक्षण संस्थेला देणगी म्हणून देत आहे आणि या पुढच्या काळामध्ये ज्या वेळी आपल्याला मदत लागेल त्यावेळी आपण मला जरूर कळवा. मी आपल्या शैक्षणिक प्रसाराच्या या कार्यासाठी मदत करेन. 1953 सालापर्यंत भोसले यांनी रयत शिक्षण संस्थेला देणगी दिलेली आहे. 1945 ते 1953 अशी 30,000 रुपयांची देणगी त्यांनी रयत शिक्षण संस्थेला दिली. दुर्दैवाने 1953 साली भोसले यांचं निधन झालं आणि हा मदतीचा ओघ थांबला. अशा पद्धतीनं अण्णांच्या आयुष्यात आलेल्या अनेक माणसांनी रयत शिक्षण संस्थेला किंबहुना महाराष्ट्रातील गोरगरीब मुलांना शिक्षण मिळावं यासाठी मदत केलेली दिसून येते. कर्मवीर अण्णांच्या आयुष्यातील आणखी काही महत्त्वाचे प्रसंग घेऊन मी आपल्याला भेटणार आहे आपल्या उद्याच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा गोष्टी कर्मवीरांच्या. नमस्कार.